नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यज्जे नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करीत आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं। आपण प्रत्येकजण अभ्यास करतच असतो, परंतु प्रत्येक विषयावाईज जर आपण विचार केला तर आपल्याला जे काही गुण असतात ते तेवढेचे तेवढे पडले पाहिजे, पैकीच्या पैकी पडले पाहिजे। त्यासाठी काय नियोजन करावं लागेल, विशेष करून जर आपण बघितलं तर पोलीस भरती येऊ घातली आहेत आणि पोलीस भरतीमध्ये 25 मार्कासाठी जे मराठी व्याकरण आहेत, 25 मार्कासाठी जे अंकगणित आहेत, 25 मार्कासाठी जे सामान्य बुद्धिमत्ता आहे आणि 25 गुणांसाठी जो सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहेत, त्या चारही विषयांचा अभ्यास कसा करावा आणि कोणत्या घटकाला किती वेळ दिला गेला पाहिजे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर चला आज आपण मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 25 पैकी 25 मार्क कसे मिळवायचे याबद्दल विचार करूया। मराठी व्याकरणामध्ये आपल्याला 25 पैकी 25 गुण मिळवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करत असताना त्याला 4 घटकांमध्ये आपल्याला विभागणी करावी लागणार आहे। तर बघा 4 कोणकोणते घटक। पहिला घटक आपण बघणार आहोत तो म्हणजे काय, कार्यात्मक व्याकरण। दुसरा घटक आपण बघणार आहोत तो म्हणजे शब्द संपदा। तिसरा घटक आपण बघणार आहोत साहित्य संपदा आणि चौथा घटक बघणार आहोत मराठी विशेष। आता ह्या 4 घटकांच्या मधील उपमुद्द्यांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला मराठीमध्ये 25 पैकी 25 गुण मिळणारच। मग ती पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, MPSC असो व कोणती सरळ सेवेची भरती असो, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण येणार त्यामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी गुण देणारा एकमेव विषय पहिला असणार आहे तो म्हणजे मराठी। आणि मराठी व्याकरणात जर तुम्हाला 25 पैकी 25 गुण मिळवायचे असेल तर आपल्याला ह्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करताना ते येतं की नाही हेही आपल्याला पडताळून बघावं लागणार आहोत। तर बघा सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम कार्यात्मक व्याकरण। कार्यात्मक व्याकरणामध्ये आपण विविध घटकांचा अभ्यास करत असतो, त्यामध्ये सर्वात एक मार्काला विचारला जातो बऱ्याच वेळेस मराठी भाषेविषयी। तुम्ही म्हणाल मराठी भाषेविषयी काय, आता मराठी भाषेची लिपी कोणती, त्या लिपीला दुसरं नाव काय, असे विविध प्रश्न मराठीमध्ये साधा एक वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे की मराठी जी देवनागरी लिपी त्याला दुसरं काय म्हटलं जातं, बाळबोध लिपी म्हटलं जातं। असे जे विविध प्रश्न आहे तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्याचबरोबर दुसरे वर्णमाला। वर्णमालाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर याच्यावर 2-1 प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी इतर विविध परीक्षांना विचारले जात असतात। वर्णमालाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यामध्ये आपण बघा आता आपला सुरुवात इथून की आपण बऱ्याच पुस्तकामध्ये 50, 52 किती घ्यावं इथपासून वर्णांचा विचार केला जातो की 48 हा असा जो घोटाळा सर्व तयार होतो त्यावेळेस वर्णमाला हे प्रकरण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अभ्यास पूर्ण करावा लागतो। म्हणून वर्णमाला हे प्रकरण तुम्हाला 2 ते 3 मार्क देऊ शकतात। तर त्या दृष्टीने आपण पोलीस भरती असेल इतर भरतींचा अभ्यास करावा लागणार आहे। तर बघा संधी। संधी असं प्रकरण आहे आपल्याला बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्ही संधी ज्यावेळेस अभ्यासतात त्यावेळेस फक्त 3 संधी तुम्ही विचारात घेत असतात। त्यामध्ये आपण बघा स्वर असेल, व्यंजन असेल आणि विसर्ग असेल, परंतु याच बरोबर स्वर संधीचे जे उपप्रकार आहेत, व्यंजन संधीचे उपप्रकार आहे ते सुद्धा अभ्यासात घ्यावा लागणार आहे। तलाठी भरतीला आलेल्या मागील वेळेस एक प्रश्न बघा की काय, गुणादेश, यनादेश, दीर्घादेश आणि वृद्धादेश हे 4 प्रकार ज्यावेळेस विचारले गेले त्यावेळेस काही मुलं भांबून गेले की हे कुठून आले। तर ह्या दृष्टीने जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला 1-1 मार्क हा मिळणार आहे। आणि संधीचे इतर उपप्रकारही तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे। शब्दाच्या 8 जाती। शब्दाच्या 8 जातींचा तुम्ही सविस्तर जर अभ्यास केला, नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, विशेषण असेल, अव्ययी असतील, या सर्वांचा अभ्यास तुम्हाला निश्चित जर असेल तुमच्याजवळ तर 8 जातीपैकी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हे विचारलेच जातात। त्यानंतर लिंग असेल, वचन असेल, हे 2 प्रकरण एकमेकावर आधारित आहेत। बघा अभ्यास करत असताना लिंग वचन हे कसं, जेव्हा तुम्ही वचन अभ्यासतात आणि लिंग अभ्यासात दोन्ही प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना नुसता अभ्यास करणं महत्त्वाचं नाही, किती पुस्तक वाचतो हे महत्त्वाचं नाही, अभ्यास करताना कोणतं प्रकरण कोणत्या प्रकरणावरती आधारित आहे, त्यामध्ये काय काय अभ्यासलं जातं आणि परीक्षेच्या दृष्टीने मला कसं चालायचं हे खूप महत्त्वाचं ठरतं। म्हणून हे दोघंही प्रकरण अभ्यास करत असताना एकमेकावर आधारित असतात, हा विचार तुम्हाला करावा लागणार आहे। विभक्ती।
निश्चित 1 मार्क किंवा 2 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। आता विभक्तीचे बऱ्याच पुस्तकामध्ये व बऱ्याच याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करताना काय करतात, फक्त विभक्तीचे प्रकार असेल, विभक्तीचे प्रत्यय असेल इथपर्यंत, पण त्याच्या पुढे विभक्तीचा कार्यकर्ता असेल, विभक्तीचा उपपदार्थ असेल, त्याचबरोबर विभक्ती प्रतिरूपक अव्यय असतील, ह्या सर्वच घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या मुलांनो। त्याचबरोबर प्रयोग अभ्यासताना आपल्याला कर्तरी असेल, कर्मणी असेल, भाव्य असेल, हे तर आपल्याला सर्वांना कळतं, पण त्याच्या पुढे जाऊन संकर प्रयोग हे आपल्याला अभ्यासला पाहिजे। त्याचबरोबर एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगामध्ये रूपांतर करणं हेही अभ्यासला गेला पाहिजे। हा अभ्यास आपण करताना हा विचार असायला हवा। समास असेल, समासाचा अभ्यास आपण करत असतो। क्रियापदाचे अर्थ, आता क्रियापद विविध अर्थ व्यक्त करत असतं, जसा स्वार्थ असेल, आज्ञार्थ असेल, त्याचबरोबर विध्यर्थ असेल आणि संकेतार्थ असेल। हे त्याचबरोबर काळ असा प्रकार आहे की आपल्याला काळ नेहमी आपण अभ्यासतो सर्वच परीक्षांना, पण काळ अभ्यासाने काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम सर्वचे 4 उपप्रकार आपण अभ्यासतोच, त्यामध्ये सर्वात जास्त मुले कोणत्या प्रकाराला चुकतात बरं, वर्तमान असेल, भूत आणि भविष्य तिन्ही काळातील रीती काळाचे उदाहरण जर तुम्हाला चुकत असेल तर एक सोपं सांगतो, आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये, आणि त्यावेळेस प्रत्येक प्रकरणावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हाला कसा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत। तर रीती काळाचा जर आपण विचार केला, जर रीती काळामध्ये वर्तमान काळात असेल, रीती वर्तमान काळात असेल तर त्याच्यामध्ये क्रियापद असतो हेच येणार, असते, असतात असेच येणार 100% डोळे झाकून। त्याचबरोबर भूतकाळात रीती भूतकाळ असेल तर असेच येईल। तर ह्यासारख्या ज्या क्लुप्त्या आहे ह्या तुम्हाला गरजेच्या आहे, कारण का तर आपण बहुपर्यायामध्ये चुकतो त्यावेळेस ह्या विचारांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे। बघा, मराठी व्याकरणामध्ये सर्वात आपले मार्क चोरणारा जर घटक असेल तर तो आहे अलंकार आणि वृत्त। बघा, अलंकार, वृत्त आणि छंद यावर जर 1 किंवा 2 प्रश्न विचारलेच जातात आणि विचारल्या गेल्यानंतर तिथे आपण एकदम गडबडून जातो, त्यावेळेस लक्षात ठेवा अलंकार कसे अभ्यासायचे। अलंकार 2 प्रकार प्रमुख, अर्थ अलंकार, शब्द अलंकार। शब्द अलंकाराचे 3 प्रकार, यमक, अनुप्रास, श्लेष। श्लेषचे उपप्रकार आपल्याला इतक्या वरच्या स्तरापर्यंत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे। त्याबरोबर अर्थ अलंकारामध्ये उपमा असेल, उत्प्रेक्षा असेल, रूपक असेल, सर्वच। तर ह्या दृष्टीने आपल्याला माहित असेल, त्यांची उदाहरणे आपल्याला अभ्यासायला हवेत। वृत्त म्हटलं की आपल्याला वृत्तांचे आपण स्वतंत्र असा व्हिडिओ वृत्त आणि अलंकारावरतीच घेणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हाला क्लुप्तीद्वारे वृत्त कसे ओळखायचे ते आपण बघणार आहोत। आणि छंद सुद्धा त्याच प्रकारे, वृत्त असेल, अक्षरगण वृत्त आहे, मात्रा वृत्त आहे, हे सर्व आपण अभ्यासणार आहोत। सामान्य रूप या प्रकरणावर सुद्धा 1 मार्काला प्रश्न विचारला जातो। शब्दसिद्धीमध्ये 2 प्रकार आपण बघत असतो, 2 प्रकारच्या शब्दसिद्धी आपल्याला येतात की नाही, मग तुम्ही कोण, एक साधित शब्द आणि एक सिद्ध शब्द। सिद्ध शब्दामध्ये 4 प्रकार आणि साधितमध्ये 4, अशा 8 प्रकार आपल्याला यायलाच हवे, तेव्हा आपल्याला हे गुण पडणार आहेत। आपण अभ्यास करताना प्रत्येक वेळेस हा विचार जर करू तेव्हाच मार्क, तुम्ही किती वाचतात, काय करतात, किती पुस्तकं तुमच्या जवळ आहे, यापेक्षा तुम्ही अभ्यास करताना मला काय येतं, कोणते घटक माझे राहायला नको हे हा बघायला हवे। त्यानंतर रस, 9 रस आपल्याला अभ्यासायचे। काव्यगुण, 3 प्रकारचे काव्यगुण आहे, ओजस असेल, शांती, प्रेम, सर्वच आपल्याला बघायचे। वाक्यविचार, बघा वाक्यविचार असा घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाक्याचे विविध प्रकार असेल, परंतु 3 महत्त्वाचे प्रकार, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, हे 3 विचारलेच जातात। आता याच्या पुढे परीक्षक गेलेले तुम्हाला याच्यामध्ये वाक्य रूपांतर विचारलं जातं, तो सुद्धा तुम्ही अभ्यास करताना विचार करावा लागणार आहे। शब्दशक्ती, शब्दाच्या शक्ती आपण बघितल्या। त्याचबरोबर विरामचिन्हे हा एक महत्त्वाचा घटक आपण बघतोय की विरामचिन्हे वापरायला विचारले जातात आणि विरामचिन्ह ज्यावेळेस वापरायला विचारले जातात त्यावेळेस आपण विरामचिन्हांचा कुठे वापर करावा, कसा वापर करावा हे आपण विचारात करायला हवा। म्हणून हा कार्यात्मक व्याकरण हा विषय तुम्हाला जवळपास 25 मार्काला जर असेल तर तुम्हाला 15 ते 16 असेल, कमीत कमी 15 मार्काला विचारले जातो। मग आता 10 गुण कुठे असतात, आणि बरेच विद्यार्थी या 15 गुणाचा अभ्यास करतात आणि हा जो बाकीचा विषय आहे आपला शब्द संपदा, जवळपास 2 ते 3 जे प्रश्न असतात त्याच्यावरतीही विचारले जातात, तर ते आपल्याला शब्द संपदावरती विचारले जातात। कधी कधी हे 4-5 सुद्धा होऊ शकतात।
म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, समानार्थी, विरोधार्थी. आणि आता बघा, शब्दसंपदामध्ये सर्वात जे विचारले जाणारे प्रश्न असतात, आपली शब्दसंपदा एकदम कमी असते. आपल्याला काही शब्द जर विचारला तर त्याचा अर्थ माहीत नसतो. म्हणी, वाक्प्रचार ज्या येतात ते विचारला जात नाही, म्हणून ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता ह्यातले बघा, समानार्थी, विरोधार्थी, अलंकारिक शब्द असेल, सूक्ष्म फरक असणारे शब्द असेल. सूक्ष्म फरक तुम्ही म्हणाल काय फरक असतो? बघा, हा शिला आणि हा शिला हे दोन शब्द विचारले जातात आणि मुलीचं नाव योग्य कोणतं असेल तर आपण बघा, किंवा त्याचा अर्थ वेगळा विचारला जातो. ही शिला आणि ह्या शिलात काय फरक असतो? तर हा शिला म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो शिलालेख, ज्याला आपण म्हणतो दगड, तो. आणि ही शिला म्हणजे चारित्र्यवान, ही मुलीचं नाव असायला पाहिजे. बघा, हे सूक्ष्म फरक असणारे शब्द असतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि 100% विचारला जाणार याच्यातला एक मार्गासाठी असतो परकीय शब्द. अरबी, फारसी, गुजराती, सर्व भाषातले जे मराठीमध्ये आलेले याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हा घटक व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजेच जर तुम्हाला 3 ते 4 किंवा 4 ते 5 गुण जर आवश्यक असेल परीक्षेमध्ये 25 पैकी, तर आपल्याला शब्दसंपदाला डोळे झाकून चालणार नाही आणि त्याच्यावरती विशेष अभ्यास आपल्याला करावा लागेल. पुढील आपण घटक बघणार आहोत साहित्य संपदा. साहित्य संपदा जर आपण विचार केला तर साहित्य संपदामध्ये जे गुण मिळतात ते 2 ते 3 असतात. आता बघा, परीक्षेवाईज हे वेगवेगळे असतात. इकडे कधी जास्त होऊ शकतात, इकडे कमी होऊ शकतात. जशी परीक्षा असेल तसं. पोलीस भरतीला याच्यात जास्त असेल, याच्यात थोडे कमी, म्हणजे इकडे समान असू शकतात. इथे 2 घटकामध्ये जास्त असू शकतात. पण तलाठीमध्ये यामध्ये सर्वाधिक विचारले जातात. बघा, कथा असेल, काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटके, आत्मकथने, आत्मचरित्रे, त्यालाच आपण म्हणतो प्रवास वर्णने. आता बघा, संत, पंत, तंत यावरती नेहमी विचारला जाणारा प्रश्न. संत, तंत, पंत. आता हे काय? संत साहित्यावरती प्रश्न. तंत, त्याचबरोबर पंत, पंडिती वाङ्मय, लोकवाङ्मय, हे सर्वच आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर ललित आणि दलित साहित्य, हा जो साहित्य संपदामध्ये पुस्तक असेल, त्यांचे साहित्यकार, लेखक यांचे नावे विचारले जातात. कधी कधी तर अभ्यास करताना तलाठी परीक्षांना कवितेचे पंक्ती दिल्या जातात आणि ही कविता कोणाची असेही विचारले जातात. बघा, म्हणजे अभ्यास नुसता करायचा नाही तर त्या काय विचारलं तर याचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून नाटके कोणाची ते विचारले जातात. तर साहित्य संपदा हा जो आपल्याला 2 ते 3 मार्कासाठी मिळणारा प्रश्न आहे, जो घटक आहे त्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि आपला शेवटचा घटक असतो, त्याच्यावरती बऱ्याच मुलांचं दुर्लक्ष होत असतं, तो म्हणजे मराठीतील विशेष. आता हे विशेष जे असतात बऱ्याच पुस्तकांनी नाही आणि पण परीक्षेला विचारले जातात. आता बघा, साहित्यिकांचे टोपण नावे. आता बघा, तुम्हाला जर विचारलं, मागील परीक्षेला विचारलं गेलं पठ्ठे बापूराव. आता पठ्ठे बापूराव म्हटलं की तमाशा, आणि तमाशा म्हटलं की आपण कुलकर्णी, त्यांचं आडनाव आहे श्रीधर कुलकर्णी, हे लिहिणारच नाही. पण तमाशाची सुरुवात त्यांनी केली, म्हणून अशा प्रकारे टोपण नावे विचारले जातात. बाकीचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जसं विवा शिरवाडकरांचा जर विचार केला तर आपण बघा, त्यांचं नाव काय आपण कुसुमाग्रज म्हणतो. कुसुमाग्रज. आता बघा, काहींना विचारलं कुसुमाग्रज या नावाने त्यांनी कोणतं लेखन केलं? विवा शिरवाडकर नावाने कोणतं लेखन केलं? त्यांना कुसुमाग्रज का म्हटलं गेलं? असे बरेच प्रश्न. कुसुम त्यांची बहीण होती, अग्रज म्हणजे मोठा, आणि कुसुमपेक्षा जो मोठा तो कुसुमाग्रज. म्हणजे अशा प्रकारे जे प्रश्न असतात ते टोपण नावावरती आपल्याला सर्व जेवढे लेखक, साहित्यकार मराठीतील आहे त्यांचा आपण विचार. साहित्य संमेलने. साहित्य संमेलने 3-4 प्रकारचे साहित्य संमेलने महत्त्वाचे आपल्याला ठरतात. सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. सहज विचारलं जातं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण आणि वर्तमानापर्यंत कोण? तर सर्वच कुठे झाले, कोणत्या वर्षी झाले, कोण अध्यक्ष होते, स्वागत अध्यक्ष कोण होते? पोलीस भरती आणि तलाठी भरती या दोन्हींचा जर आपण विचार करू तर यावरती आजपर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला एक प्रश्न दिसणारच. त्यानंतर पुरस्कार. मराठीमध्ये विविध पुरस्कार दिले जातात, पण प्रामुख्याने 3-4 पुरस्कार आपल्याला महत्त्वाचे ठरतात. सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार. आपण बघतो की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारताच्या स्तरावर दिला जातो आणि ज्ञानपीठ पुरस्कार मराठीमध्ये कोणाला भेटला, प्रथम कोणाला भेटला, द्वितीय कोणाला भेटला, आता कोणाला भेटला, तर हे सर्व आपल्याला. दुसरा पुरस्कार ज्ञानपीठ नंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार. साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये त्याच्या कोणत्या साहित्याला भेटला ते विचारलं जातं. आणि प्रति ज्ञानपीठ ज्याला आपण म्हणतो तो नाशिक इथून दिला जातो कुसुमाग्रजांच्या, तर
त्याला आपण जनस्थान पुरस्कार, हे 3 पुरस्कार तर आपल्याला माहीतच असायला हवे. म्हणजे आणि इतरही ज्ञानोबा तुकाराम असेल तर बरेच पुरस्कार आपण बघू शकतो. वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके यांचे संपादक कोण होते, पहिले कोणतं वृत्तपत्र, या विषयी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. पुढे मराठी वाङ्मयातील पहिले शिलालेख कोणता, मराठी वाङ्मयातील पहिली कादंबरी कोणती, असे अनेक प्रश्न 1 मार्काला विचारले जातात. त्या दृष्टीने सुद्धा आपण हा अभ्यास करायला हवा. आणि त्याचबरोबर कोश वाङ्मय. आता कोश वाङ्मय एक मोठी संपदा आहे. आपल्याला फक्त विश्वकोश नाव ऐकलेलं असतं मुलांनी, परंतु विविध कोश आहे आणि ह्या कोशांचा जर आपण अभ्यास करताना तो जर केला तर आपला कुठेतरी एखाद्या वेळेस येणारा प्रश्न 1 मार्क आपल्याला जायला नको, हा विचार करा. त्याच्यानंतर कोरीव लेखामध्ये 2 प्रकारचे लेख असतात, ताम्रपट असतात, शिलालेख असतात. हे आपल्याला अभ्यास करावा लागतात. अशा पद्धतीने मराठी व्याकरणाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करताना 4 घटकामध्ये केला गेला पाहिजे. सर्वप्रथम कार्यात्मक व्याकरण, शब्द संपदा, साहित्य संपदा आणि मराठी विशेष, या 4 विषयांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपण बघतो इथेही 3-4 मार्काला विचारले जातात. अशा प्रकारे परीक्षा वाईज 25 मार्क, जशी परीक्षा असेल 12वीवर होत असेल तर तिच्या दृष्टीने वेगळा, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनवर होत असेल त्या दृष्टीने वेगळी, MPSC घेत असेल तर वेगळी, सरळ सेवा असेल तर वेगळी. कारण तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर मराठी व्याकरणातून सुटका होणार नाही. आणि मराठी व्याकरण तुम्हाला 25 पैकी 25 म्हणजेच पैकीच्या पैकी गुण मिळवून द्यायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करताना या सर्व घटकांचा त्याचं विश्लेषण करावं लागेल, त्याचे घटक तयार करावा लागेल. यात बरेच घटक काही राहिलेले असतील तेही आपण घेऊ शकतो. तर या सर्व घटकांचा अभ्यास करूनच तुम्ही निश्चित आज आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये निश्चित एक प्लॅन करा आणि प्लॅन करून मराठीमध्ये एकही गुण जाणार नाही, पैकीचे पैकी मिळतील. कारण जर तुमच्याकडे 4 विषय असेल, 5 विषय असेल परीक्षेला, त्यापैकी 2 किंवा 3 विषय पैकीचे पैकी मिळाले तर तुम्हाला ती परीक्षा पोलीस असेल, तलाठी असेल, MPSC असेल ते होण्यापासून कोणीही थांबवणार नाही. त्यासाठी तुम्हाला मराठी विषयाचं असं एक स्वतंत्र नियोजन करावं लागणार आहे आणि ते नियोजन साधारण तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.